सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, छत्रपती संभाजीनगरला जे काही सॅनिटरी इन्स्पेक्टरची पोस्ट निघालेली आहे त्या अंतर्गत आपण स्टडी प्लॅन करत आहोत आणि तेही स्वच्छता निषेक तांत्रिक डायरी या पुस्तकाचा अभ्यास कसा करायचा या संदर्भात हे रोजचं अभ्यासाचं तुम्हाला नियोजन देतोय. 30 दिवसात पुस्तक पूर्ण करायचं टार्गेट देत असलं तरी तुम्ही स्वतः हे 8 दिवसामध्ये पुस्तक पूर्ण करू शकता. 8 ते 10 दिवसामध्ये. ओके, चांगल्या पद्धतीनं 3 ते 4 रीडिंग झाली पाहिजे. परंतु आगामी जर कोणी आता समजा पदवीवर दिलेला आहे, परंतु भविष्यात येणाऱ्या काळात 12वी प्लस SI वर पोस्ट निघाली, सार्वजनिक आरोग्याचे आरोग्य सेवक वगैरे, तर त्याचं देखील कशा प्रकारे ह्याचा मदत होऊ शकता अभ्यासाला, त्या अनुषंगानं आपलं स्टडी प्लॅन करत आहोत. आणि छत्रपती संभाजीनगरसाठी हे पुस्तक किमान 3 ते 4 वेळेस वाचन झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. ती पण क्वालिटी झाली पाहिजे, क्वालिटी स्टडी. ओके, म्हणून नवीन विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडथळे येतात. जुन्या विद्यार्थ्यांचा अनुभव असतो आणि 100% जुने विद्यार्थी हे परफॉर्मन्स चांगलं देणारच. ओके, त्या दृष्टीनं आपण हे पुस्तक 20 दिवसात पूर्ण करायचं जरी असलं तरी 30 दिवसाचा स्टडी प्लॅन देणार आहोत. ओके, सरासरी रोजचे 40 पेजेस देतोय, एकूण 750च्या जवळपास पेजेस आहेत. ओके, त्या अनुषंगाने 10 दिवसामध्ये 400 तर 20 दिवसात 800, परंतु आपण सरासरी 32, 33, 35 पानं देत आहोत क्वालिटी अभ्यास करण्यासाठी. आज आहे दिवस 7वा. मागचे 6 दिवसाचे स्टडी प्लॅन तुम्हाला दिले. ज्यांनी लेट पुस्तक घेतलं असेल त्यांनी ते करू शकता. इतर विषयांनाही तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला मार्क हे एका विषयात असलेल्या गुणामुळे नाही तर सर्व विषयांच्या गुणामुळे तुम्हाला मेरिट ठरत असतं. त्यामुळे इतर विषयही अभ्यास करत असतात अशा अपेक्षा करतो. आज आहे तुम्हाला प्रकरण 5वं आणि प्रकरण 6वं. प्रकरण 5वं जे आहे ते लसीकरण आहे. ओके, मग लसीकरण हे प्रकरण 6वं आहे, तर ते 5वं टाईप झालेले आहे आणि 6वं आणि 7वं आहे आजचं. ओके ओके, आता ह्या लसीकरणामध्ये ना लसीकरणाचा उद्देश, ओके, हे एकदम अप्लाइड प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचे आहे. त्यानंतर लसीकरणाचे फायदे. ओके, फायदे हे याच्यावर असं फॅक्च्युअल प्रश्न नाही येणार. ओके, त्यानंतर एक VVM ही जी आहे वॅक्सिन व्हायल मॉनिटर, ह्याचं विस्तारित रूप आहे ना, एक वेळेस परीक्षेला विचारलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एडवर्ड जन्नर हे कोण होते, काय होते, त्यावर प्रश्न कसा येतो, हा अभ्यास करत असताना तुमचा ॲटिट्यूड कसा निर्माण होतो ते बघायचे आहे. संपूर्ण लसीकरणचा अर्थ काय हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. अभ्यास करत असताना जे पॉईंट आहेत मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर लसीचे प्रकार आहेत. लसीचे प्रकार तुम्हाला 2 प्रकारे दिसतील, एक जिवंत लस आणि एक मृत लस. ओके, त्यानंतर टॉक्साइड्स, आता लाईव्ह वॅक्सिन आणि त्यानंतर किल्ड वॅक्सिन, यामध्ये लाईव्ह वॅक्सिन कोणती आहे आणि किल्ड वॅक्सिन कोणती आहे, दोन्हीतला फरक नेमका समजला पाहिजे तुम्हाला. हे अभ्यासाचा करत असताना लक्षात ठेवायचे आहे. लसीकरण करत असताना घ्यायची काळजी काय आहे, ओके, ती पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नोंदी कसं ठेवायची आहे. त्यानंतर ह्या लसीकरणामध्ये जास्त प्रमाणात बघा आरोग्य विभाग, आता सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या ह्याच्यावर तर आलेलंच आहे, परंतु आरोग्य विभागाच्या ओव्हरऑल तुम्ही आता पात्र आहे बऱ्याच ठिकाणी, म्हणून मी 1-2 कामं होतील असं सांगतोय. BCG लस यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. पोलिओ लसीवर प्रश्न आलेला आहे, तुम्ही वाचला असेल. जुने विद्यार्थी, नवीन विद्यार्थ्यांनीही प्रश्नपत्रिका वाचली असेल. ओके, त्यानंतर पोलिओ लसीकरण झाल्यानंतर गोवर लसवर किती वेळेस प्रश्न आलेला आहे. DPT म्हणजे ह्याची लस, गोवर लस झाल्यानंतर MMR लसवर किती वेळेस तर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर TD लस ही नवीन आहे. आणि आता चालू घडामोडीच्या संदर्भात जर विचार केला तर गर्भाशयाची जी लस आहे त्यावर खूप वेळेस प्रश्न आले, तो मी पॉईंट व्यवस्थितरित्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य हे जे आहे त्यावर आपण इथंच नाही म्हणू शकत, परंतु MPC सह आरोग्य विभाग सरळ सेवा आणि आरोग्य विभाग सरळ सेवा, तलाठी किंवा इतर आणि आरोग्य विभाग ह्या सगळीकडे मिशन इंद्रधनुष्यवर एक ना एक वेळेस प्रश्न आलेला आहे, म्हणून हा मिशन इंद्रधनुष्य विशेषकरण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर लसीकरण कार्यक्रमाचे वर्ष कोणते, ओके, ते आणि लसीकरणाचा जो चार्ट आहे, लसीकरण केव्हा द्यायचं आहे, बालक कुठे द्यायचं आहे, ओके, त्वचेमध्ये, स्नायूमध्ये, ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे बरोबर ध्यानात ठेवा, तो चार्ट व्यवस्थितरित्या अभ्यास करायचे आहे. ओके, हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. प्रथमोपचार, आता स्वच्छता निरीक्षकच्या मी ज्यावेळेस प्रश्नपत्रिका अभ्यास केला त्यात स्वच्छता निरीक्षकच्या परीक्षेमध्ये प्रथमोपचार हे अप्लाइड प्रश्न दिलं होतं. आता आपल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे 149 मध्ये, ओके, तर त्या 149 मध्ये प्रथमोपचारवर म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्हाला भेटतील.
त्यामध्ये तुम्हाला अनुभव येईल की कशा प्रकारे ते प्रश्न दिलेला आहे. मीरा भाईंदरचा असो की पिंपरी चिंचवड असो की सोलापूर असो. ओके. आता त्यानंतर तुम्हाला आता सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या ह्याच्यामध्ये हिंदीमधील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील अवेलेबल करून देतोय, ऑनलाईनवरून भेटलेले आहेत, त्याला ऑनलाईन स्वरूपात सोडवण्यासाठी जशाला तसं देतोय. आता हिंदीमधील सॅनिटरी इन्स्पेक्टर वर आधारित असलेली नोकरी आणि महाराष्ट्रातील नोकरी किंवा राज्य शासनाची नोकरी हे तुलनेत सेंट्रलच्या परीक्षेचे मला सोपे वाटले. आता हा माझा अनुभव आहे, पण तुम्हाला कसं वाटतं ते बघा. तर जमलं तर येणाऱ्या काळामध्ये सेंट्रल परीक्षेसाठी देखील तुम्ही अभ्यास करू शकता आणि नोकरी लागल्यानंतर तिकडे देखील स्विच करू शकता. ओके. त्यानंतर PYQ वाचायचा रोजचा रोज प्रयत्न कराच. प्रयत्न नाही, हे एक हॅबिट बनवा. ओके. भविष्यात जर कधी झालं तर ॲटॉमिक हॅबिट हे पुस्तक वाचा. कशा प्रकारे तुम्ही PYQ वाचल्यामुळे तुमचा प्रश्नाचा आठवडून निर्माण होतो हे देखील तुम्हाला त्यावेळेस समजून जाईल की सरांनी सांगितलेला सल्ला हा खूपच चांगला होता. ओके. आता त्यानंतर स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राममध्ये व्हिडिओ देखील आहेत, पोषणचे झालेले आहेत. आता 2-4 दिवसामध्ये लसीकरण आणि प्रथमोपचार यावर देखील व्हिडिओ अपलोड होतील. वेळ द्या. बघा, तुम्ही कोर्स जॉईन करताय हे तुम्हाला एक प्रकारे दिशा मिळावं यासाठी ते कोर्स चालू करताय. आणि नाही जरी कुठला कोर्स जॉईन केला, आपला नाही केला तरी जे काही मी पॉईंट सांगतो ते जर कम्फर्टेबल असतील तर ते तुमच्या अभ्यासामध्ये वापरा. सर्वच्या सर्व पॉईंट्स तुम्हाला लागू होतील असं नाही, परंतु अशा प्रकारे अभ्यास करायचे. सॅम्पल कॉपीसाठी आरोग्य विभाग एक्झाम, आरोग्य एक्झाम ही टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. आरोग्य एक्झाम तुम्हाला म्हणजे टेलिग्राम मिळून जाईल. ओके. संपर्क क्रमांक आहे माझा, काही वाटलं तर व्हॉट्सअप करा. चालेल, ठीक आहे. आजचा स्टडी प्लॅन तुम्हाला सांगितलेला आहे. आत्तापर्यंतचे टोटल पेजेस जर विचार केलं तर आपला म्हणजे बघा 30% अभ्यास वाचून झालेला आहे आणि क्वालिटी अभ्यासाचं नियोजन तुम्ही केले अशी अपेक्षा करतो. ओके. तर 30% झालेलं आहे. उद्याचं नियोजन तुम्हाला रात्री 8-9 वाजता देतो. ओके. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.